सुरुवात करूया महत्त्वाच्या बातमीनं। आमचं आंदोलन कायद्याच्या चौकटीत राहूनच आहे असं स्पष्टीकरण मनोज जरांगे पाटील यांनी दिले। आमचं आंदोलन लोकशाही मार्गाने शांततेत सुरू आहे। न्याय देवता आमच्या बाजूने न्याय देईल असा विश्वास देखील जरांगे पाटील यांनी व्यक्त केलेला आहे। आम्हाला 100% न्याय मिळणार असं देखील जरांगे म्हणाले। हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी झाल्याशिवाय माघार नाही, मागण्यांची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असा ठाम निर्धार मनोज जरांगे पाटील यांचा पाहायला मिळतो। आझाद मैदानातून हुसकून लावल्यास महागात पडेल, हुसकून लावल्यास सरकारला महागात पडेल असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। सरकारची कोर्टाला खोटी माहिती आहे, फडणवीस कुटील डाव खेळतायत असा आरोप देखील जरांगे पाटलांनी केला। आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नाहीये, कोर्टाच्या आदेशानंतर आम्ही लगेचच वाहनं हटवली आहेत। आता मुंबईत कुठेही वाहतूक कोंडी नसल्याचं देखील जरांगे म्हणतात। दरम्यान कोर्टाच्या निर्देशानंतर जरांगेंच्या वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली तेही पाहूया। आपण लोकशाही आणि कायद्याचा मान्य न्यायदेवतेचा न्यायालयाचा नियम सोडून कधी नाही काम करत आणि आज पण करत नाही। माननीय न्यायाधीशांनी आम्हाला न्याय आतापर्यंत दिलाय। आम्हाला गरीब लोकांना आशा न्यायदेवता गरीब लोकांचा आधार बनून गोरगरिबांच्या मागण्यासाठी आंदोलनासाठी आमच्या बाजूने नक्की न्याय करत। लोकशाहीच्या कायद्याचं नियमाचं उल्लंघन केले नाही। आम्ही शांततेत आंदोलन उपोषणाला बसलो। हैदराबादचं गॅजेटियर सातारा संस्थांचं केलं याची अंमलबजावणी झाल्याशिवाय मुंबई सोडत नाही। मराठा आणि कुणबी हा एकच याशिवाय मुंबई सोडत नाही। मराठ्यांना इथून उचकून देणं, चालून देणं ही काळजात रोखणारी सहल आहे। फडणवीसांची रोखू देऊ नका। तुम्ही काही निमित्त जोडून मराठ्यांना आझाद मैदानावर उचकून देता। ही सहल झालेला जिवाळी वाद तुम्हाला मागत पडेल। मुंबईत कुठेही ट्रॉफिक नाही। न्यायदेवतेच्या रात्रीच्या एका शब्दावरती आम्ही सगळी मुंबई कुठेही ट्रॉफिक नाहीये अशा गाड्या तिथे नेऊन लावले। याच्यापेक्षा काय पालन करायला पाहिजे? दुसरे लोक पालन करून नाही करत, आम्ही न्यायदेवतेचं पालन करतो, कायद्याचं पालन करतो। पुढेही आम्ही न्यायदेवता सांगत तसं पालन करत राहू, 100% तसं करत राहू। गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत आणि त्याला वेळ दिलेला आहे कोर्टाने 12-1 वाजेपर्यंत वेळ दिलेला आहे, तर त्याप्रमाणे ते खाली करतील। नाही, गाड्या बऱ्यापैकी खाली झालेल्या आहेत। गाड्या